स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी व्याता। निष्काम कर्मयोगी जगद्गुरु बाबाजींच्या आशीर्वादाने व या सिद्ध गादीचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा यांच्या अतिशय पावन व पवित्र सानिध्यामध्ये विशेष म्हणजे ज्या तीर्थाला सर्व तीर्थांचा राजा मानलं जातं, तीर्थराज प्रयाग, ज्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती माता गुप्त रूपात मानली जाते, अशा या त्रिवेणीचा सुंदर असा संगम आहे। व सकाळी ज्याप्रमाणे विषय आपल्याला ऐकण्यात आला की कुंभाचं सुद्धा एक तप पूर्ण होतंय, जसं 12 वर्षांनी आपलं एक तप पूर्ण होतं, तर कुंभाचं सुद्धा एक तप पूर्ण होतंय। म्हणजे 6 वर्षातून अर्ध कुंभ येतो आणि 12 वर्षातून एक पूर्ण कुंभ येतो। असे 12 पूर्ण कुंभ आल्यानंतर जो एक पूर्ण महाकुंभ येतो, कुंभाचं सुद्धा एक तप पूर्ण झालंय अच्छा अतिशय पावन पर्व कालावर। तर त्याला असं म्हणण्यात येईल थोडक्यात, इथं जेवढे भाग्यवान आलेले यांचं वर्णन कसं केलं जाईल बरं का। इथं ही पुण्य कमावण्याची जागा आहे। कोणती काय कमावण्याची जागा आहे? ज्याला प्रचंड प्रमाणामध्ये पुण्य कमवायचं ती ही जागा आहे। आणि म्हणून काय म्हणता येईल, जसं आता मार्केटमध्ये समजा जर कांद्याला जर तेजी असली आणि तुमचा खूप कांदा निघला आणि तुमचा कांदा 10,000 रुपये भावाने गेला तर तुम्हाला खूप पैसा होतो, लक्षात घ्या। किंवा एखाद्याची कपाशी आहे आणि ती खूप भावात गेली आणि भरपूर कपाशी निघली, त्याला खूप म्हणजे ती कमावण्याचा प्रेड असतो। तेजीमध्ये मार्केट जेव्हा तेजीत राहतं तो प्रेड कशाचा असतो? कमावण्याचा असतो। आणि माल तोच, पण मात्र मार्केट जेव्हा रिव्हर्स आलेलं असतं काही वेळा काहीच होत नाही। तशा पद्धतीने आज या तीर्थराज प्रयागवरती जे जे थोडे पुण्यकर्म करताय ना त्यांना काय होणार आहे, कितीतरी पटभर का लक्षात घ्या। तुम्ही घरी एक माळ जपाल तर एकच माळ जपल्याचं पुण्य भेटेल, मात्र या तीर्थराज प्रयागवरती आणि कुंभाच्या पावन पर्वावरती असं वर्णन केलं जातं, विश्वातील सर्व देवी देवता इथे येऊन बसलेले या कुंभाच्या पर्व काळात। सगळ्या देवी देवतांचा निवास आहे इथे आणि यांचं व्हायब्रेशन वेगळंच आहे। या पवित्र व्हायब्रेशनचा जो लाभ घेऊन पुण्यकर्म जे करताय यांच्या पुण्याचं वर्णन येईल, त्यामध्ये सांगितलं जातं सद्गुरूंचं सानिध्य हा दैव दुर्लभ आहे। अगोदरच म्हटलंय दुर्लभ भारतीय जन्म, आणि त्यातच संतांचं सानिध्य, तीर्थराज प्रयोग, कुंभातला कुंभ, पूर्ण महाकुंभ जो 144 वर्षानंतर येतो, अशा दैव दुर्लभ योगावरती जेवढे भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवे पुणे मुंबई या मेट्रोपॉलिटन सिटी मधून सुद्धा जे आले असतील, या सर्वांचं बाबाजींच्या वतीने एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण करूया। तुमचा जप चालू असेल तर जप चालू ठेवा, टाळ्या वाजवल्याच पैशाची गरज नाही। मात्र खरोखर खूप आज पावन पर्व काळ होता। पूजनीय बाबाजींच्या सानिध्यामध्ये आज सकाळी आपण सर्वांनी माता गंगेच्या चरणापाशी जाऊन संकल्प केला आणि आपल्या मौनाचा शुभारंभ केला। आणि काय दिव्य योग त्या ठिकाणी होता, कारण तीर्थ सुद्धा संतांची वाट बघत असतात। तीर्थांमध्ये अनेक लोकांचं पाप जमलेलं असतं, ते पाप जाण्यासाठी तीर्थ साधू संतांची वाट बघत असतात। आणि म्हणून सकाळी त्या ठिकाणी सुंदर असा संकल्प झाला आणि आपल्याला नकळत बाबाजींनी आपल्याकडून या कुंभाची एक छोटीशी प्रदक्षिणा सुद्धा करून घेतली। कारण पायी देवाला गमन काय म्हटलेलं, पायानी तीर्थाला जावं, तीर्थाला चालावं। आणि म्हणून बाबाजींनी सकाळी आपल्याला तिकडे नेलं आणि जाता येता अनेक साधू संतांचे आखाडे, तपस्वी संत, सर्व पवित्र आत्मे त्या ठिकाणी आपल्याला दिसले। आम्हालाही पूजनीय बाबाजींनी त्या ठिकाणी सकाळी संकल्प झाल्यानंतर आदेश दिला की तुम्ही डमरू घेऊन यायचं म्हणून। आणि त्या डमरूच्या नादाने आम्ही कुठं गेलो, आम्हाला काय काय बघायला मिळलं ते आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहे। तर लक्षात घ्या, सर्वप्रथम आम्हाला तर मोठं डमरू पाहिजे होतं, जे आपल्याला गरजेचं होतं। ते मोठं डमरू कुठं सापडानाच, त्यामुळे आम्ही जास्त फिरलो जरा। आणि योगायोगाने आम्ही शंकराचार्यांच्या ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे, 324 कुंडी यज्ञ चालू आहे, त्या ठिकाणी डमरू बघत आम्ही त्या ठिकाणी सहज शिरलो। आणि नंतर तिथे गेल्यावरती कळलं की 324 कुंडी यज्ञ त्या ठिकाणी सुरू आहे। तो यज्ञ कशासाठी मंडळी, तर लक्षात घ्या, गोमातेच्या रक्षणासाठी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य, ते आमचेच नावकरी आहेत, त्यांचीच नावकरी आम्ही आहोत,
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी यांनी गोमातेच्या रक्षणासाठी संपूर्ण भारतभर एक सुंदर अशी यात्रा केली आणि अनेक सरकारला आव्हानं केले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी सल्ला दिला होता आपल्या महाराष्ट्र सरकारला की तुम्ही या गोमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा, राज्यमाता म्हणून दर्जा द्या. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं देशामध्ये की ज्यांनी भारताच्या इतिहासात प्रथमतः गोमातेला राजमाता म्हणून दर्जा दिला. आणि खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहे. आणि त्यांना सल्ला देणारे सुद्धा हे शंकराचार्यजी होते जेव्हा त्यांनी भारत भ्रमणाची यात्रा गोमातेच्या रक्षणासाठी काढली होती. आणि आता दुसऱ्यांदा बघून आनंद झाला की त्याच गोमातेचं संवर्धन व्हावं, त्यांची गोमातेचं संवर्धन व्हावं, वाढावा, रक्षण व्हावं म्हणून 324 कुंडी यज्ञ त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून बाबाजी नेहमी तळमळीने सांगतात की खरा बाबांचा भक्त कोण, खरा शिष्य कोण, तर त्याचे अनेक लक्षण आहेत. त्या लक्षणांपैकी एक म्हणजे जो देशी गोमातेचं संवर्धन करेल, आपल्या दारातोंडी एकतरी देशी गाय ठेवील, गीर गाय ठेवील. लक्षात घ्या, तो बाबाजी नेहमी प्रवचनामध्ये सांगतात की गीर गाय ठेवली पाहिजे. आज या गीर गायीच्या दुधावरती, मूत्रावरती, शेणावरती मोठमोठे संशोधन झाले आणि त्याच्यातून लक्षात आलं की 28 प्रकारचे औषध त्या गोमातेच्या गोमूत्रापासून बनतात. त्यामध्ये कॅन्सरची जी औषधं आहेत हे सर्व 4 पेटंट त्याच्यात अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीचे हे गोमूत्रापासून बनतात. आणि टर्मेरिक म्हणजे हळदी याच्यापासून बनतात. विदेशी कंपन्या ते प्रोडक्शन करताना आपल्यालाच लाखो रुपयाला विकतात. मात्र आताच्या काळामध्ये आयुर्वेदिक आचार्यांनी संशोधन केलं, त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे महागडे औषधे घेण्याची गरज नाही. सकाळी 1 कपभर गोमूत्र कॅन्सर झालेल्या व्यक्तीला द्या, संध्याकाळी हळदीचा काढा, हळकुंड जे असतं त्याचा काढा करून त्याचा रस काढून तो द्या कपभर, आणि सकाळी कपभर गोमूत्र, आणि पहिल्या दुसऱ्या स्टेपचा कॅन्सर पूर्णपणे बरा होतो हे आयुर्वेदिक आचार्यांनी सिद्ध केलं. आणि त्याच्यामुळं कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला मोठे मोठे दवाखाने झिजवायची गरज नाही. ते लक्षणं जर लक्षात आले तर देशी गोमातेला शरण जा. असे अनेक फायदे, किडनीचे आजार असो, पोटाचे आजार असो, कोणतेही आजार असो, दम्याच्या आजारामध्ये सुद्धा अनेक आजारांमध्ये या गोमातेचा, देशी गोमातेचा गोमूत्राचा फायदा होतो. त्याचप्रमाणे देशी गायचं दूध बाबाजी नेहमी सांगतात, जर्सी गायचं दूध असतं ना ते 3 लिटर 4 लिटर घ्या, आणि देशी गायचं किती लिटर, 1 लिटर दूध. पण रोग प्रतिकारक शक्ती ही देशी गायच्या दुधामध्ये जास्त आहे. आणि सायन्स सुद्धा हेच सांगतं की A2 प्रकारचं जे दूध आहे, A1 आणि A2 दुधामध्ये देशी गाय, गिर गायचं दूध येतं. हे दूध माणसाची प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारं दूध आहे. अँटी रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणतो, रेजिस्टन्स प्रॉपर्टी आपल्या शरीरामध्ये वाढवणारा दूध आहे. आणि म्हणून आपण जे जर्सी गाय पाळतोय, जर्सी गाय तुमच्या व्यवसायासाठी मजबुरी असेल तर ती पाळा, पण घरच्यांना कमीत कमी प्युअर देशी गायचं दूध खाऊ घाला. घरच्यांना हे डुप्लिकेट दूध खाऊ घालू नका. त्यांच्यासाठी आपण एक गिर गाय किंवा एक देशी गाय, पूजनासाठी सुद्धा एक देशी गाय ठेवली पाहिजे. एवढंच नाही, काही शास्त्रज्ञांनी असं रिसर्च केलं की ज्याला आत्महत्येचे विचार येतात, ज्याला निराशेचे विचार येतात, ज्याला चिडचिडेपणा होतो, त्याला काहीच करायला लावायचं नाही. त्याला फक्त देशी गाय जवळ जाऊन बसवायचं आणि त्याला सांगायचं तू गायीच्या अंगावर नुसता हात फिरव, गायीच्या सानिध्यामध्ये राहा, गायीला चारा टाक. एवढं केल्याने सुद्धा ते आत्महत्येचे विचार निघून जातात. एवढे व्हायब्रेशन्स देशी गायीचे पॉवरफुल आहे, लक्षात घ्या. आणि म्हटलं जातं की देशी गायीच्या मणक्यामध्ये सूर्यकेतू नावाची नाडी आहे. या सूर्यकेतू नावाच्या नाडीमध्ये इतका प्रभाव आहे की सूर्यनारायणापासून निघणारे अनेक घटक ती नाडी शोषून घेते. ती जर्सी गायीच्या मणक्यात नाही येते. आणि म्हणूनच की काय, जर्सी गायीच्या दुधामध्ये तेवढी क्वालिटी नाही जेवढी देशी गायीच्या दुधात आहे. जर्सी गायीच्या गोमूत्रामध्ये ते घटक नाही जे देशी गायीचे आहे, आणि जर्सी गायीच्या शेणामध्ये सुद्धा तेवढे घटक नाहीये जेवढे देशी गायीच्या शेणामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला गरजेचं आहे की सूर्यकेतू नावाची नाडी या देशी गायीच्या मणक्यामध्ये आहे. आणि त्यामुळे जे तूप जे असतं, आज बघा डोळ्याचे आजार असं संशोधन झालंय. शंकराचार्यांनी सुद्धा आज सांगितलं बरं का. एक चष्मा लागलेला मुलगा छोटासा उभा राहिला आणि त्यांनी सहज बोलता बोलता सांगितलं की दररोज काय करा म्हणे, झोपण्याच्या वेळी आपल्या पापण्यांवर, डोळ्यांच्या पापण्यांवरती देशी गाईचं प्युअर घरी काढलेलं तूप लावायचं आणि झोपायचं.
थोड्या दिवसात तुमचा चष्मा निघून जाईल, असं स्वतः निश्चलानंद सरस्वती महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. विचार करा, अनेक आजारांवरती चालणारं हे देशी गाईचं तूप आहे. हे औषध आहे. हे मणक्यासाठी, आपल्या जॉईंट साठी खूप चांगलं आहे. ज्या ज्या ठिकाणी जॉईंट्स आहे आपल्या शरीराला, गुडघे असतील, सांधेदुखी तर कधी होणारच नाही ज्याच्या आहारामध्ये देशी गाईचं तूप आहे. आणि म्हणून खूप महत्व या देशी गाईचं आहे. ही आपली सख्खी आई आहे. आणि म्हणून बाबाजी म्हणतात, नेहमी सांगतात की 100% मार्कांनी पास होणारा खरा गुरुबंधू कोण, का जो देशी गाई पाळेल. आणि आम्ही तिथं बघितलं की 324 कुंडी यज्ञ शंकराचार्यांनी त्या ठिकाणी आरंभलेला आहे आणि खूप सुंदर हवन त्या ठिकाणी चाललेले. असे गोभक्त या देशामध्ये आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा खरा हिंदू कोण, ज्याच्या दारात तुळस असेल, ज्याच्या गळ्यात माळ असेल, ज्याच्या दारामध्ये गाय असेल, ज्याचं घर जरी सिमेंटाचे तुमचे घर आहे, फरच्या लावलेला आहे, पण कुठंतरी सारवलेलं असेल थोडंफार. कारण गाईच्या शेणात इतके बॅक्टेरिया, अँटीबॅक्टेरियस प्रॉपर्टी, अँटीबॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया, विषाणू मारण्याची ताकद आहे. तुमचं घर भले फरच्याचं असो, पण त्या फरचीच्या घरासमोर थोडस सारवा, जेणेकरून जाता येता ते शेण आपल्या पायाला लागेल. बाबाजींचं वाक्य आहे, बाबाजी सांगायचे, अरे तुम्ही शेणात नुसतं हात घातला तरी तुमचा उद्धार होईल. हे बाबाजींचं वाक्य आहे. आज विज्ञान जे सांगतं तेच बाबाजींनी 50-50 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे प्रवचनांमध्ये, की गाईच्या शेणात हात घाला, तुमचा उद्धार होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मार्ग दावून गेले दयानिधी संत दे. बाबाजींनी जो मार्ग दाखवला तो अतिशय पवित्र मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. आणि म्हणून गुरुबंधूंनी प्रयत्न केला पाहिजे की आपल्या दारामध्ये कमीत कमी काय असावी, एक देशी गाय असावी. आणि पुढं आपला डमरूचा विषय चालला होता. त्यानंतर आम्ही पुढे अविर्मुक्तेश्वरानंद सरस्वतीजी यांच्या यज्ञाच्या नंतर आम्ही निश्चलानंद सरस्वती जे आहेत, ज्योतिष दुसऱ्या पीठाचे आहेत ते, तर त्यांच्या पण याला भेट दिली. तिथं पण सुंदर प्रश्नोत्तराचे तास आम्हाला ऐकायला मिळले. तिथं सुद्धा गोमातेचा त्यांनी विशेष उल्लेख केला की देशी गोमाता ठेवा, तिचा आशीर्वाद घ्या, तिची सेवा केल्याने उद्धार होईल. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक डमरू आम्हाला आज कुठं कुठं घेऊन गेलं. बाबाजींच्या आदेशाने आम्ही डमरू आणायला गेलो आणि धर्मसंसद त्या ठिकाणी चाललेली होती. देवकीनंदन ठाकूरजी यांच्या पंडालमध्ये एक धर्मसंसद होती आणि भारतातले सगळे प्रमुख संत त्या ठिकाणी आलेले होते. आणि धर्मसंसद एक विशेष विषयावरती आज होती आणि खूप आनंद वाटला ते ऐकून. आज जसं मुस्लिमांचं वक्फ बोर्ड आहे, या वक्फ बोर्डनी भारतामध्ये लाखो एकरची जमीन हडप केलेली आहे. भारतीय रेल्वेकडे 10 लाख एकर जमीन आहेत. त्याच्यानंतर पाठोपाठ भारतीय रेल्वेच्या पाठोपाठ सगळ्यात मोठी हिंदूंच्या मंदिरांची जमीन जर हडप केली असेल तर ते वक्फ बोर्ड आहे. आज एवढी जमीन भारतामध्ये ठिकठिकाणी हडप केली या बोर्डनी. आज त्यामुळे आज सर्व संतांनी एक कायदा पारित करण्यासाठी आज या उत्तर प्रदेशच्या सरकारला आणि केंद्र सरकारला आव्हान असं केलं की जसा वक्फ बोर्ड आहे त्यांचा, तसं आमचंही सनातन बोर्ड असावं. आणि सर्व संतांनी एक त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि आज त्याची दखल बऱ्याच सर्व न्यूज चॅनलवरती आज त्याची घेतली गेली. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी त्यामध्ये तरतूद अशी आहे की जेवढे हिंदूंचे मंदिर आहेत, हे मंदिर, या मंदिरांचं रक्षण करण्यासाठी हे वक्फ सनातन बोर्ड बनवलं जाणार आहे. आणि या सनातन बोर्डच्या अंतर्गत या मंदिरामधला पुजारी कसा असावा याचे क्रायटेरिया ठरलेले, ज्याला रामचरितमानसचं ज्ञान असावं, भगवद्गीतेचं ज्ञान असावं. आज सरकारने हिंदूंचे मोठमोठे मंदिरांवर कब्जा केला आणि वर्षाकाठी हजारो कोटी रुपयाची लूट त्या मंदिरातून केली जाते आणि ती पैसे दुसरीकडे डायव्हर्ट केले जातात. विशेष म्हणजे या मंदिरांचे पुजारी म्हणून ज्यांना कुठलंही ज्ञान नाही, ज्यांना एक मंत्र येत नाही, असे लोक त्या गव्हर्नमेंटने वरून नेमून दिले. मात्र गव्हर्नमेंटचा इतर धर्मांवर त्यांनी नेमले नाही, फक्त हिंदू धर्मांच्या मंदिरांवरच लोक नेमले नाही. हेच मंदिर त्यांनी ताब्यात घेतले. हे चुकीचं धोरण आहे. याच्या विरोधामध्ये सुद्धा हा सनातन बोर्ड येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. आणि खूप सुंदर अशी चर्चा त्या ठिकाणी ऐकायला मिळाली आणि आम्ही पण अपडेट झालो. आणि त्याचे अनेक क्रायटेरिया त्या ठिकाणी लावले जाणार आहे बरं का. येणाऱ्या काळामध्ये भारतीय संसदेमध्ये एक सांसद सुद्धा, मथुरेची सांसद त्या मंचावरती उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली. आणि केंद्र सरकारपर्यंत हे सनातन बोर्डचा विधेयक आम्ही मांडू, आपण केंद्रापर्यंत त्याचा पाठपुरावा करू, असं सर्व संतांनी एका मुखाने त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हिंदूंच्या मंदिरांच्या रक्षणासाठी एक
सनातन बोर्डची निर्मिती होणार आहे. त्याचं बरंच वाचन त्या ठिकाणी संतांनी करून दाखवलं. ते ऐकून सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला. आणि हे सगळं संपल्यानंतर आम्हाला डमरू विकत मिळलं. लक्षात घ्या, भरपूर फिरल्यानंतर मात्र या डमरूच्या निमित्ताने आम्हाला बरेच आज साधू संतांचं दर्शन झालं, बऱ्याच ठिकाणी जायला मिळलं. आणि म्हणून काय कोण काय निमित्त बनून येईल ते काही सांगता येत. लक्षात घ्या, म्हणून आज झालेली सेवा पूजनीय बाबांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करू. पुढे आपल्याला पूजनीय गुरुदेवांच्या अमृतवाणीकडे जायचं आहे. 2 मिनिटाचं जप आपण घेऊया. तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्हाला सर्वांना मौन आहे. ज्यांना जमेल त्यांनी टाळ्या वाजवा, बाकीच्यांनी आपल्या माळ जपायचे आहे. ओम जनार्दनाय नमः. पुढचे म्हणा, ओम जनार्दनाय नमः. 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज की, बजरंग बली की, गंगा मैया की, तीर्थराज भगवान की. ओम मृत्युंजयाय रुद्राय अच्युत केशव विष्णुर्हरि हंस नारायण शैवमेकम् अष्टकम् केशवं क्लेशनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्य पूजा सत्यं मंत्र सत्यं गुरुवाक्य सदा सत्यं अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्य भावेन गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् गुरु ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरी नमो नमः.